नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पप्या हा रस्त्याने आपल्या घरी जात असतो आणि तेवढ्यातच तेथून मंजू पण जात असते आणि मंजूची नजर आता पप्यावरती पडते। मंजू आता मनातल्या मनात म्हणू लागते, अरे ही तर सत्याची होणारी बायको आहे आणि ही इकडे कुठे चालली आहे। मला तर वाटते की सत्याच्या घरून आता ही बाहेर आली आहे आणि इकडे चालली आहे। त्या सत्याकडं मी नंतर बघते, आधी ना हिच्याकडेच बघून घेते असं म्हणून आता मंजू पप्याचा म्हणजे स्वातीचा पाठलाग करू लागते। तर इकडे आता पप्या एकदम पुढे जात असतो आणि पप्या पण हळूच मागे वळून बघतो। तर तिला त्या पप्याला कळतं की मंजू तिचा पाठलाग करत आहे। मंजू आता पप्याचा पाठलाग करत असते, त्यामुळे पप्याला आता कळालेलं असतं आणि पप्या पण आता मुद्दामूनच जोरजोरात पळू लागतो। तर मंजू पण आता पप्याचा पाठलाग करू लागते। त्यानंतर पुढे आता पप्या जोरजोरात पळत असतो आणि मंजू पण त्याचा जोरजोरात पळत पाठलाग करत असते। पप्या हा आता खूपच घाबरून गेलेला असतो आणि त्याला आता काहीच सुचत नसतं, त्यामुळे तो जोरजोरात पळत असतो। त्यानंतर आता पप्या हा एका गार्डनमध्ये आलेला असतो आणि तो तेथे बाजूला जाऊन लपलेला असतो। तर तेवढ्यातच मंजू पण तेथे येते आणि तेथेच एक आपल्याला असं दिसतं की बाकड्यावरती एक दारुडा माणूस दारू पीत बसलेला असतो। तो माणूस दारूच्या खूपच नशेत असतो आणि तो बाजूला जरा जातो आणि तेथे धपकन पडतो। तर आता मंजू पण पळत पळत त्या बाकड्याजवळ येते आणि आता मंजूला खूप तहान लागलेली असते आणि त्या दारुड्या माणसाने ते बेंचवरती एक बाटली ठेवलेली असते। मंजूला वाटतं की ते प्यायचंच पाणी आहे आणि त्यामुळे मंजू आता ते पाणी पिते। तर त्या पाण्यामध्ये त्या दारुड्या माणसाने दारू मिक्स केलेली असते। तर मंजू आता ती दारू पिते आणि एकदम बाटली खाली ठेवते आणि पुन्हा आता पप्याचा पाठलाग करू लागते। तर पुढे आता पप्या पळत पळत एका गाडीच्या मागे जाऊन लपतो आणि मंजू पण आता त्याचा पाठलाग करत त्या गाडीजवळ आलेली असते। खरं तर आता मंजूने दारू पिलेली असते, त्यामुळे तिचं डोकं आता खूप दुखत असतं आणि तिला हळूहळू आता नशा चढत असते, त्यामुळे ती आता शुद्धीमध्ये नसते। तर इकडे पप्या आता गाडीच्या मागे लपलेला असतो आणि तो खूप जाम भिलेला असतो। तर तो आता सत्याला फोन लावतो आणि सत्याला आता सगळं सांगू लागतो की असं असं मंजू दीदी माझ्या पाठीमागं लागली आहे आणि माझी आता खूप मोठी पंचायत झाली आहे, तू काहीतरी कर, तू लवकरात लवकर इथे ये, नाहीतर कोणाला तर दुसऱ्याला पाठव, पण माझी मदत कर, माझं काही आता खरं नाही असं पप्या आता सत्याला सांगतो। तर तिकडे सत्या पण म्हणतो, मी आत्ताच आलो, मला ना लोकेशन टाक। त्यावर आता पप्या पण आपलं लोकेशन सत्याला पाठवतो। मग सत्या पण आता जेथे पप्या आहे तिकडे यायला निघतो। तर इकडे पप्या आता त्या गाडीच्या मागून आता बाहेर येतो। तर तेवढ्यातच मंजू तिथे पुढे उभी असते आणि मंजू आता एकटक पप्याकडेच बघत असते आणि पप्या पण आता तिच्याकडेच बघत असतो। त्यानंतर पुढे आता आपण पाहतोय पप्या हा पुन्हा एकदा आता जोरात पळू लागतो। तर मंजू पण आता त्याचा पाठलाग करत असते आणि मंजूला आता खूप नशा चढलेली असते। मंजू आता बडबडत त्याचा पाठलाग करत असते। मंजू म्हणत असते, तुला जेवढं पळायचं आहे तेवढं पळून घे, तुला ना मी आज सोडणार नाही, सत्याची बायको व्हायचं आहे काय तुला, तुला ना आता मी पकडतेच आणि तुला चांगलाच धडा शिकवते असं म्हणत असताना पप्या आता एका बागेमध्ये पोचतो। तो पळत पळत आता बागेतून पुढे जात असतो। तेवढ्यातच मंजू त्याचा पाठलाग करत येते आणि पप्याला शेवटी ती आपल्या हातामध्ये पकडते। तर मंजू आता पप्याला पकडते आणि खाली तिथे कट्ट्यावरती दोघेही बसतात आणि मंजू आता पप्याला म्हणू लागते, काय गे झिपरे, सत्याची बायको व्हायचं आहे काय तुला, मला किती पळवलंस तू आज ना, आता बघ मी कसा धडा शिकवते असं म्हणून मंजू आता पप्याचे केस धरते आणि ओढते। तर पप्याने जो विग घातलेला असतो तो विग मंजूच्या हातामध्ये येतो। तर इकडे आता मंजू आता जोरजोरात हसू लागते आणि आता ती म्हणू लागते की तू टकली आहेस असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते आणि पुढे म्हणते की सत्याने टकली मुलगी निवडली आहे, टकली मुलगी लग्नासाठी निवडली आहे असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते।
पुढे आता मंजू म्हणू लागते, इस मंजू में जो बात है ना वो तुझ में नहीं, असं म्हणून ती जोरजोरात आता हसत असते. पुढे आता मंजू पप्याला प्रश्न विचारू लागते की तुझ्यात तर काहीसुद्धा नाही, तू सुंदर पण नाहीस आणि तुझे केस पण एवढे छोटे आहेत, मग तुझ्या कसं काय तो प्रेमात पडला मला ना सांग, असं म्हणून आता मंजू पप्याची झिपऱ्या धरते आणि ती जोरजोरात ओढू लागते. तर मंजूला आता पूर्णपणे दारूची नशा चढलेली असते. मंजू आता एकटक पप्याकडे पाहत असते आणि एकदम पप्याला म्हणते, पप्या तू तू आत्ता त्या सत्याच्या नवीन गर्लफ्रेंडला होणाऱ्या बायकोला तू बघितलंस का, ती इकडेच आली होती. तर इकडे आता पप्या पण मनातल्या मनात म्हणतो, हा तर दारूचा वास आहे, म्हणजेच मंजू दिदीने दारू पेली आहे. तर आता मंजू विचारू लागते की तू त्या मुलगीला बघितलंस का, ती इकडेच आली होती. त्यावर आता पप्या पण एकदम म्हणतो आणि ती काय त्या बाजूने गेली आहे ती मुलगी, असं म्हणतो. तर इकडे मंजू पण आता तिकडे बघत असते आणि मंजूचं आता लक्ष त्या मुलगीकडे असतं. तर इकडे पप्या आता आपला दुसऱ्या बाजूने आता पळून जाणार असतो. तेवढ्यातच मंजू म्हणते, थांब पप्या, इकडे ये आणि बस खाली, असं म्हटल्यानंतर आता पप्या पण खाली बसतो आणि मंजू आता पप्याला विचारू लागते. तर मंजू आता पप्याला म्हणू लागते, तू सत्याच्या नवीन बायकोला बघितलंस का. त्यावर आता पप्या म्हणू लागतो, नाही, आता सत्याने निवडले म्हणजे चांगलीच असेल ना दिसायला. तेव्हा मंजू म्हणू लागते, हे ती काही चांगली दिसत नाही आणि ती ना एवढी बकवास दिसते आणि तिचे केस पण खोटे आहेत आणि तिचं तोंड पण एवढं काही सुंदर नाही. तिला बघितलं ना मला तर उलटीच येते. तर इकडे पप्या आता हळूच म्हणू लागतो की दिदे, असं कोणाचं दिसण्यावरून कोणालाही काहीही बोलू नये, असं कोणालाही बोलल्यानंतर वाईट वाटू शकतं. त्यावर आता मंजू म्हणू लागते, अरे ती वाईट दिसते म्हणून वाईट म्हणते ना. हे बघ पप्या, आपण ना काही पण करून त्या मुलगीला शोधायचं आहे आणि ती आपल्याला जेव्हा घावेल ना तेव्हा मी तिचे केस धरून तिला विचारणार आहे की तू माझ्या सत्याला आपल्या जाळ्यामध्ये कसं काय ओढलंस आणि तो तुझ्या प्रेमामध्ये कसा काय पडलास, मला ना तिला जाब विचारायचा आहे. तेव्हा आता पप्या म्हणू लागतो, अगं दिदे, तिच्या मागं धावण्यापेक्षा तू डायरेक्ट सत्यादादाला भेट ना आणि त्याला भेटल्यानंतर सगळे तुझे प्रश्न सुटतील ना. तेव्हा आता मंजू म्हणू लागते, अरे पप्या, मी तेच करत आहे, मी त्याला सगळं बोलणारच आहे, पण दुसरं काहीच सुचत नाहीये बघ. पप्या, मला एक सांग, मी जर सत्याशी बोलले तर तू माझा ऐकेल का, तो पुन्हा माझ्याशी लग्न करेल का. त्यावर आता पप्या म्हणू लागतो, अगं तू फक्त बोलून तर बघ आणि फक्त सत्यालाच बोलू नको, अख्ख्या साताऱ्याला तू ओरडून तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक, मग बघ काय होते. तेव्हा आता एकदम हे ऐकून मंजूला जोश येतो आणि ती पुन्हा आता कट्ट्यावर उभी राहते आणि जोरजोरात आता बडबडू लागते. मंजू म्हणत असते की सत्या, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणून ती एकदम बेशुद्ध होते आणि एकदम कट्ट्याच्या खाली पडू लागते. तेवढ्यातच तेथे सत्य आलेला असतो आणि तो मंजूला झेलतो. तर इकडे आता सत्याने मंजूचं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं आणि सत्या पण आता मनातल्या मनात खुश झालेला असतो. तर आता सत्य आता मंजूला घेऊन तिच्या घरी नेऊन सोडतो. तर आता पुढच्या दिवशी आपण पाहतोय इकडे लग्नाचा दिवस असतो आणि सत्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं. सत्य आता विचार करत असतो आणि तो बलमाला म्हणतो, बलमा, मला ना आता टेन्शन आलं आहे, जर आज वाघमारे बरोबर टायमावर तेथे पोचल्याच नाहीत तर काय करायचं. तेव्हा आता बलमा म्हणू लागतो, अरे पॉझिटिव्ह विचार कर, पोचणारच त्या, बघ तू, मी म्हणतोय ना. तर आता सत्या म्हणत असतो, अरे त्याचंच ना मला टेन्शन आलं आहे, आता काय होईल काय माहीत. तर इकडे बलमा म्हणत असतो, जास्त टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय इकडे मंजूच्या माहेरी आता सगळेजण थाटामाटात आवरलेले असतात. मंजूची आत्या, आतोबा आणि इकडे डीजा आणि अमृता पण आता आवरलेली असते आणि सुनंदा काही आवरत बसलेली नसते, ती स्वयंपाकाची तयारी करत असते. पण आता मंजूची आत्या पण टिपटाप असं आवरून बाहेर येते आणि ती आता जोरजोरात म्हणू लागते की सुनंदे, तू का आवरली नाहीस, तू येणार नाहीस का लग्नाला.
इकडे सुनंदा काही तिच्याकडे लक्ष देत नाही. तर आता डीजा पण आवरून आलेला असतो आणि अमृता पण आवरून आलेली असते. तर आता मंजूची आत्या अमृताला म्हणू लागते, अगं अमृता, तू काय एवढी नटली आहेस? मला ना असं वाटलं होतं की तू आणि तुझी आई तोंड असं शांत करून एका जागी बसला असाल, पण तू तर थाटामाटात आवरून आमच्याबरोबर यायल्यास. तेव्हा आता अमृता पण म्हणू लागते, होय, सत्यदादांनी आम्हाला निमंत्रण दिले ना, त्यामुळे मी त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून आम्ही येत आहोत, एवढंच. ते आत्तोबा, आत्या आणि डीजा पण आता घराच्या बाहेर येतात. तर इकडे अमृता पण आता त्यांच्या मम्मीला आता आवर असं म्हणून सांगते. पण इकडे सुनंदा काही आवरायला तयार नसते आणि सुनंदा म्हणू लागते, अगं अमृता, मी तर येणार नाहीयेच आहे तिकडे आणि मी कसं येऊ सांग ना. माझ्या मुलीचं संसार आता त्यांच्याबरोबर होणार नाही आहे आणि मी दुसऱ्या मुलीला त्यांच्यासोबत बघू शकत नाही. तिकडे काय होईल मला ना माहीत नाही. मी ना येऊ शकत नाही. तर इकडे आता अमृता सुनंदाला समजावू लागते. अमृता म्हणू लागते की दिदे, आई, दीदीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी सत्यदाजीने किती काही केले, आपण विसरलीस का? तू विसरलीस का? अगं, आपल्याला निमंत्रण देऊन त्यांनी आपल्याला मान दिलाय ना, मग आपण पण त्यांच्या लग्नाला जाऊन त्यांना मान देऊया. तू सगळं ना बाजूला ठेव आणि तू आता आवर, असं म्हटल्यानंतर बरं ठीक आहे असं म्हणते सुनंदा आणि आतमध्ये आवरायला जाते. त्यानंतर अमृता आता तिथे खाली बसते आणि तिच्या बॅगमधील एक कागद काढते आणि त्या कागदावर लिहिते की दिदे, आम्ही सगळीजण आता दाजीच्या लग्नाला चाललो आहे आणि तू पण तिकडे वेळेमध्ये पोहोच आणि सत्यादाजीचं लग्न तूच आता थांबवू शकतेस, असं अमृता त्या चिठ्ठीवर लिहिते आणि ती चिठ्ठी मंजूच्या रूममध्ये नेऊन ठेवते. तर इकडे मंजू अजून दारूच्या नशेत असते आणि ती गाढ झोपलेली असते. तर मित्रांनो, आजचा एपिसोड येथे संपतो आणि मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहतोय आता अक्षता वगैरे सगळं पडलेले असतात आणि आता मंगळसूत्र घालायची वेळ आलेली असते. तर इकडे मंजू काही अजून लग्नात पोहोचलेली नसते आणि सत्याला आता जाम टेन्शन आलेलं असतं. मंजू तर आता तिच्या घरामध्ये बेडवरती लोळत बसलेली असते आणि अमृताने ठेवलेली चिठ्ठी तिच्या बाजूलाच असते आणि मंजूने ती चिठ्ठी अजून पाहिलेली नसते. तर इकडे आता सत्याला खूप जाम टेन्शन आलेलं आहे. आता मंजू जर वेळेवर पोहोचली नाही तर सत्या आता काय करेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.